दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं गेल्या 25 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून पाठिंबा उमटत आहे। याच पार्श्वभूमीवर गुरुवारी 23 जुलै रोजी रत्नागिरीत लोकशक्तीचा अभूतपूर्व आविष्कार पाहायला मिळाला। भाजप सरकारच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला। शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या पुढाकाराने आयोजित या मोर्चात विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर घोषणांच्या गजरात मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। हातात संविधानिक मूल्यांचे संदेश, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचे फलक आणि भाजप सरकार विरोधात मीम्स आणि विविध घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा आणि दिल्लीतील पोलीस कारवाईची दखल घ्यावी अशी मागणी केली। मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। सर्व जाती धर्मांतील नागरिकांनी सहभागी होत लोकशाही मार्गाने आपला निषेध नोंदवला। अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी रत्नागिरी 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।